नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता समर सुष्मिताला समजावतो की हे बघ सुष्मिता, अंशुमन चांगला मुलगा नाही, तू खरंच खूप मोठी चूक केलेली आहे त्याच्याबरोबर लग्न करून. तेव्हा सुष्मिता म्हणते की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मला काही कळत नाही म्हणून. आणि हे बघा, मी आता सज्ञान आहे, मी माझं ठरवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज आता जे काही आहे तर ते आहे, मला काही आता दोषी मानू नका. मला समजतं की नक्की काय योग्य काय अयोग्य. तेव्हा लगेच आता सोनंदी म्हणते की हे बघ सुष्मिता, या अगोदर सुद्धा तू एकदा फसवली गेलेली आहे आमच्या लग्नाच्या वेळेस. आणि त्यावेळेस मात्र एका एजंटने तुला फसवलं होतं आणि त्यावेळेस मात्र तुझ्या ह्या कृतीमुळे आपल्याला खूप मोठा फटका बसला होता. हे सगळं तू विसरलीस का? किंवा सुष्मिता रागाने म्हणते की मला वाटलं नव्हतं की तू असं पाप माझं सगळ्यांच्या समोर काढणार आहे. तर तेव्हा लगेच स्वानंदी म्हणते की हे बघ, मला मात्र तुला व्यवस्थित समजायचं आहे, असं काही नाही आणि तू मुद्दाम करते हे सर्व. या सिच्युएशनला मात्र गरज नाही हे सर्व काढण्यासाठी आणि तू हे सगळं मुद्दाम करत आहे. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की हे बघ, मी मुद्दाम नाही करत, तुला समजवण्याची गरज आहे. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, थांबा 2 मिनिट, मी तिच्याशी बोलतो. तेव्हा मलिका लगेच म्हणते की 1 मिनिट मी बोलू का? आणि म्हणते की हे बघ, आता त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तू तरी कशाला मध्ये बोलतो, आपण हे सगळं स्वीकारूयात. तर म्हणतो की काकू तू काय म्हणालीस, चिंगीच्या पोटामध्ये अंशूचं बाळ होतं आणि त्यावेळेस मात्र तू त्यांच्या लग्नाला विरोध केला होतास. आणि काकू मला विश्वासच बसत नाही की तू असं इतकं विचित्र वागू शकते, तू म्हणजे असा विचार करू शकते. तर मलिका म्हणते की समर काय बोलतोस, मी असं वागू शकते, तू टप्पी? तर लगेच समर म्हणतो की हो, कारण त्या चिंगीने मात्र फक्त अंशूच्या नावाची मेहंदी हातावर काढली होती, तू तर तिला घराच्या बाहेर काढायला निघाली होतीस. आणि आज सुद्धा मात्र अंशुमनने आता त्या मुलीशी लग्न केलं सुष्मिताशी आणि चिंगीला सुद्धा फसवलं, तरी सुद्धा मात्र तू का त्यांची बाजू घेतेस, का हे सर्व करतेस? योग्य आहे तर त्या बाजूने तू स्टँड का घेत नाही? तेव्हा मलिका म्हणते की हो, मी घेतलं सर्व काही, परंतु तुमच्यासारखं मात्र मला योग्य वागता येत नाही, कारण मी त्याची आई आहे. आणि समोर तुला तर माहितीच आहे की बापाविनं वाढलेलं पोर आहे ते, आणि मी फक्त त्याच्या सुखाचाच विचार करू शकते. मग मी त्याच्या सुखाचा विचार करणार नाही तर काय करणार? तेव्हा समोर म्हणतो की काकू, हा तर तुझा प्रॉब्लेम आहे, तू कायम त्याच्या सुखाचा विचार करत असते आणि तू कायम त्याला पाठीशी घालते. हे बघ, तू पाठीशी घालते म्हणून तू असं वागत आहे, त्यामुळे हे बघ, तू अजून सुद्धा जी चूक करत आहे ती चूक करू नकोस. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की मलिका बघतेस ना, तुला कळतं पण एक आई असून तुला कळत नाही. तेव्हा लगेच आता मलिका रडण्याचं नाटक सुरू करते आणि म्हणते की हे खरं आहे, माझं चुकलेलं आहे आणि समोर तुम्हाला हवी ती शिक्षा कर, असं म्हणून काकू आता मुद्दाम नाटक करत हात जोडण्याचा प्रयत्न करते. की हे बघ सुष्मिता आणि हे अंशुमन यांचं लग्न झालेलं आहे आणि ते लग्न मोडण्याचा तू का प्रयत्न करतोस? तेव्हा समोर म्हणतो की कारण हे लग्न मला मान्य नाही आणि ते लग्न मोडण्यातच भलं आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर मात्र आता लगेच ही सुष्मिता मात्र खूप जोरात ओरडते की बाद झालं. सगळेजण आता सुष्मिताकडे बघत असतात आणि आता ही रागाने मात्र ही स्वानंदी तिच्याकडे बघत आहे. मुळात म्हणजे आमचं लग्न मोडण्याचा अधिकार तुम्हाला दिलंच कोणी? काय समजता तुम्ही स्वतःला? सगळ्यांच्या समोर आता समोरचा सुद्धा अपमान करते. एवढ्यात मात्र आता स्वानंदी ही आता समोरला बाजूला करते आणि सुष्मितला म्हणते की आवाज खाली, त्यांच्याशी या भाषेत बोलायचं नाही, माझ्या नवऱ्याच्या अंगावर ओरडायचं नाही, हे राजवाड्यांचं घर आहे. त्यांच्याशी बोलताना मात्र कोणीही या भाषेत बोलत नाही, त्यामुळे तू सुद्धा बोलायचं नाही. तर तू बोललीस, परंतु परत जर या भाषेत त्यांच्याशी बोललीस तर मात्र मी तुझी जीभ आज सोडून देईल. कालपासून मी शांत बसले याचा गैरफायदा घेतेस का तू? आणि हे बघ, मी अजून सुद्धा तुलाही सांगते, अक्कल ठिकाण्यावर अजून वेळ गेलेली नाही, नंतर मात्र तुला खूप पश्चाताप होईल. तेव्हा आता मलिका अंशुमन रागाने मात्र स्वानंदीकडे बघत असतात. सुष्मिता खूपच घाबरते आणि सुष्मिता घाबरून म्हणते की सॉरी, परंतु माझा एक डिसिजन आहे की हे घर सोडून मी कुठेही नाही जाणार. अर्पिता आणि मलिका अंशुमन यांना तर हेच हवं असतं, त्यांना लगेच आनंद होतो. तेव्हा समोर स्पष्ट शब्दात म्हणतो की मला हा विषय संपवायचा नाही, कारण हे लग्नच मला मान्य नाही. आणि तेवढ्यात मात्र अर्पिता लगेच जोरजोराने हसायला सुरुवात करते. जर मात्र आता अर्पिताकडे रागाने बघतात. तेवढ्यात आजी रागाने अर्पिताला म्हणते की तुला काय झालं ग दात काढण्यासाठी? आणि अर्पिता लगेच म्हणते की सॉरी, पण ती म्हण आहे ना, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी, अगदी तसं झालेलं आहे, अगदी कोणी काहीच करू शकत नाही. तेव्हा आता सगळ्यांना खूप राग येतो. अंशुमन मात्र आता अर्पिताकडे खुश होत बघत असतो.
त्यानंतर आता इकडे सरपुतदारांच्या घरामध्ये मंदा आता यांना म्हणते की हो, शेवटी लग्न म्हणजे हा व्यवहार असतो आणि तुम्हाला पटतो की नाही. सो आनंदीच्या लग्नाच्या वेळेस समोर समोर राव होते म्हणून तुम्ही लग्नाच्या वेळेस तयार झालात की नाही, आणि त्यावेळेस जर इतर कोणी लग्नासाठी असतं तर तुम्ही लग्न करून दिलं असतं का. परंतु समोर समोर राव होते म्हणून मात्र आता तुम्ही लग्नासाठी तयार झाले होते आणि ते बरोबर होतं म्हणून तुम्ही तिचं लग्न लावून दिलं. त्यामुळे हे बघा, माझ्या मुलीचं सुद्धा अंशुवंशी लग्न झालेलं आहे, त्यामुळे मात्र मी यामध्ये कुणाला पडून देणार नाही. बाद झालं, आणि ते लग्न कोणी मोडण्याचा प्रयत्न करायचंच नाही. अंशुमन आणि सुष्मिता आता हे जे दोघं आहे ते नवरा बायकोच झालेले आहेत आणि त्यांचं लग्न मोडण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा लगेच आता इकडे आजी ही अर्पिताला म्हणते की हे बघ अर्पिता, मूर्खासारखं बोलू नकोस, गप्प बस. अर्पिता लगेच म्हणते की हो, मला तर कायम आजी बोलतच असते, काही जरी केलं तरी सुद्धा आजीचं माझ्यावर ओरडणं असतं. तेव्हा समोर जोरात अर्पिता असे ओरडतो तर लगेच अर्पिता काही घाबरत नाही. अर्पिता म्हणते की काय रे, काय अर्पिता अर्पिता लावलं, चुकीचं बोललेस. अरे कोण कुठली मोलकरीण आपल्या घरामध्ये येते, सगळ्यांना आपलंसं करते आणि एक दिवस मात्र अचानक सांगते तिच्या पोटामध्ये अंशुवंचं बाळ आहे म्हणून, आणि मला तर मात्र विश्वासच नव्हता. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हटले की कुठलीच बाई मात्र स्वतःच्या बाळाबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दल असं काही खोटं बोलेल म्हणून. आणि यामध्ये हसण्यासारखं असं काय आहे, तिने तर तयारी सुद्धा दाखवली होती डीएनए टेस्ट करण्यासाठी. परंतु जेव्हा डीएनए बद्दल बोललं गेलं तेव्हा मात्र आता अंशुमन जे काही बोलला तर ते सगळं काही खरं होतं. अंशुमनने ते सगळं कबूल केलं होतं. हे तुम्हाला आठवतं का. अर्पिता म्हणते की हो ना, मला चांगलंच आठवतं, कारण तो घाबरला होता. पण दादा मात्र त्याला सतत पोलिसांमध्ये देण्याची धमकी देत होता. तो अगदी म्हणजे प्रेशराईज होता. तो बिचारा काय करणार होता. आणि एक मिनिट, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. हे बघ, मुख्य म्हणजे डीएनए टेस्ट झालेली नाही आणि ते बाळ अंशुमनचं आहे हे सिद्धच झालेलं नाही म्हणून. तेव्हा समरला फारच राग येतो. समर म्हणतो की अर्पिता तुझं जास्त होतंय, आता गप्प बस. त्या चिंगीची लायकी काढण्या अगोदर स्वतःच्या भावाने काय केलेलं आहे ते बघ अगोदर. त्याने मात्र त्या चिंगीला फसवलं, तिच्या भोवडेपणाचा फायदा घेतला आणि हे असं वागणं आहे ना तर ते मात्र त्याचा फायदा उठवायला त्याला भाग पाडणार आहे. वागणं आहे तर ते लाजीरवाणच आहे, त्यामुळे कुठल्याही माणसाला लाजच वाटेल असं वागतो तो. अर्पिता लगेच म्हणते की तसं काही नाही, मी सगळ्यांनी मिळून त्याला व्हिलन ठरवलेलं आहे आणि मी एकटीच अशी आहे, त्याला माणसासारखं मी वागवते. आणि तुम्हाला ते चिंगीवर इतका का विश्वास आहे, तिने सगळं हे काही आपल्या घराची प्रॉपर्टी घेण्यासाठी केलेलं आहे, हे का तुमच्या लक्षात येत नाही. पण नाही, हे तुम्हाला काही दिसणार नाही. तिच्याशी रक्ताचं नातं नसताना सुद्धा तिला घरात ठेवतात आणि घरच्या सुनेला मात्र आता बाहेर काढतात आणि तुम्हाला सर्व हे करताना लाज वाटली पाहिजे. तेव्हा लगेच आता समर मात्र ओरडतो. समर म्हणतो की हे बघ अर्पिता, चुकीच्या माणसांना मात्र आता तू पाठीशी घालू नकोस. अर्पिता म्हणते की हे ठरवणार कोण, तू आणि ती स्वानंदी. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अप्पी शांत हो, तुझ्या मोठ्या दादाशी असं बोलतात का. अर्पिता म्हणते की मम्मा आम्ही एकदम बरोबर बोलत आहे, मगाशी मात्र हा तुला दुटप्पी म्हणाला, त्याचं वागणं दिसत नाही का तुला. अंशुमनला म्हणजे त्या चिंगी बरोबर लग्न करायला लावत होते आणि आता कुठे मात्र हा लग्न करून आला अंशुमन आणि त्याला ते लग्न मोडायला भाग पाडतात. आणि हे बघ दादा, आणि तुला फॅमिली बद्दल काहीच कसं वाटत नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई, तुम्ही नक्की काय बोलतात, हे बोलताना 10 वेळा विचार करायला हवा. तुम्हाला फॅमिली बद्दल काहीच वाटत नाही आणि ते पण राजवाड्याबद्दल बोलतात, आणि ते त्यांच्या फॅमिली बरोबर इतके प्रामाणिक आहे. त्यांच्या फॅमिलीसाठी जे काही झटतात ना ते तेवढं त्यांच्या इतकं कोणीच करत नाही, हे लक्षात ठेवा. ते आजपर्यंत जे जे काही करत आलेले आहेत ते फक्त करतात आणि ते पण तुमच्या सुखासाठी. आणि तुमच्या तिघा भावंडांना मात्र ते स्वतःच्या मुलापेक्षा जास्त आता म्हणजे मान देतात, सांभाळतात. हे मी तुमच्यापेक्षा जास्त अनुभवलेलं आहे. सतत मात्र ते पळत असतात की माझी भावंड, माझं आयुष्य, इतकं त्यांचं प्रेम आहे. आणि किती वेळेस मी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की माझ्या बहिणी आनंदात आहे तर बास, मी सुद्धा आनंदात आहे म्हणून. आता समोरचा स्वाभिमान दुखावला जातो. आता समोरच्या डोळ्यात पाणी येते. आणि अर्पिता ताई, तुम्ही असं म्हणतात की त्यांना काही वाटत नाही आणि ते पण त्यांच्याबद्दल बोलतात, म्हणजे तुम्हाला हे सर्व बोलवतच तरी कसं. तुमच्या भावाने इतका मोठा गोंधळ घालून ठेवला, इतकी मोठी चूक केली आणि एक मोठी बहीण म्हणून तुम्ही त्याला चुकांची जाणीव करून द्यायची, ते सगळं काही सोडून तुम्ही राजवाड्यांना ऐकवतात. मलिका लगेच रागाने स्वानंदीकडे बघत असते तर अर्पिता म्हणते की हे बघ, तू मध्ये मात्र बोलू नकोस. मी आणि माझी भावंड आम्ही आमचं बघून घेऊ. आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं हे तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. बाहेरून आलेली आहे विसरू नकोस. तेव्हा आता स्वानंदीचा जो काही अपमान केलेला आहे तर ते ऐकून मात्र समरला फारच राग येतो. तरी सुद्धा अर्पिता बोलायची थांबत नाही आणि स्वानंदीला म्हणते की आता सांगायचंच म्हणजे चिंगीपेक्षा फक्त तू आता थोडीशी वरच्या क्लासची आहे आणि आम्ही राजवाडे आहोत. राजवाडे एकमेकांना काही पण बोलू शकतो.
तुझा काय संबंध? आणि मुळात म्हणजे ही चिंगी हे सगळं काही तुझ्याकडून शिकलेली आहे. तू कसं इथे आल्यानंतर सगळ्यांना आपल्या तालावर नाचायला शिकली आणि तसंच तिला वाटलं होतं की ती सुद्धा तसं करू शकेल. आणि तू कसं समोर राजवाडे यांना जाळ्यामध्ये ओढलंस, त्यांचं नाव, त्यांचा पैसा, या सगळ्यावर हक्क गाजवायला लागली आणि या सगळ्या गोष्टीवर आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलीस. आणि तसंच तिलाही. तेव्हा समरला फारच राग येतो. अर्पिताचं आता अति होतं. समर रागाने स्वानंदीला बाजूला करतो. जोरात अर्पिता ओरडत तिच्या अंगावर धावून येतो. मलिका, अंशुमन हे सगळेजण बघतच असतात. त्यानंतर इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये तेच सुरू असतं. तर आधिरा आता मंदाला समजावत असते की मी सगळं काही सुष्मिताच्या भल्यासाठी बोलते. चांगला मुलगा नाही आणि सुष्मितासाठी तर डेफिनेटली नाही. आणि नात्याबद्दल तर बोलूच नका. मी तुम्हाला बघत आले, रोज बघते की या घरात तुम्ही प्रत्येकाशी कसं वागतात. तुमचं वागणं आहे ना ते खूप हॉरिबल आहे. तेव्हा मंदाला राग येतो. मंदा लगेच रोहन आणि बाबा यांना म्हणते, बघितलंस की ही मला काय काय बोलते. तेव्हा रोहन म्हणतो की अधिरा प्लीज तू शांत हो. तू तिला किती काही बोल, तिला काही फरक नाही पडणार. आणि का तू इतका स्वतःला त्रास करून घेतेस. तेव्हा अधिरा म्हणते की हे असंच आहे, यांना आपण सोडून देतो, जाऊन दे जाऊन दे. परंतु ह्या मात्र आणखीनच त्रास देतात आपल्याला. आणि रोहो, तुला तर माहितीच आहे की जेव्हा ह्या बोलायला लागतात तेव्हा सगळेजण गप्प होतात, कोणी काहीच बोलत नसतं. तेव्हा आता मंदा तिच्यावर ओरडते की मुळात तू मात्र बोलतेस का. तेव्हा आदिरा म्हणते की मी या घरची सून आहे आई. तर मंदा म्हणते की हो, सुष्मिता सुद्धा त्या घरची सून आहे आणि तुला तर तुझं लग्न टिकवता येतच नाही. सारखं रोहनशी भांडते, येथे भांडते आणि त्या घरी जाते. तेव्हा आदिरा म्हणते की आई, लग्न मोडण्याची भाषा तर तुम्ही करता, ते पण पैशासाठी. माझं आणि रोहनचं तुम्ही लग्न मोडायला निघाला होता आणि हे तुम्ही विसरलात का. माझ्या लग्नामध्ये जे प्रॉब्लेम्स आले होते ते सगळे तुमच्यामुळे आले होते. जर तुम्ही त्या लग्नामध्ये नसतात तर आमचं लग्न खूप सुरळीतपणे पार पडलं असतं. त्यावरती आता रोहन म्हणतो की हे बघा आदिरा, हे बघ तू शांत हो प्लीज, आपल्याला भांडायचं नाही. तर मंदा लगेच म्हणते की बघ तुझं तरी ऐकतेस का ती. आणि जी मुलगी आपल्या नवऱ्याचं ऐकत नाही तर तिला या घरात सासरी राहण्याचा कोणताही हक्क नाही. अशा मुलीला मात्र हकलून द्यायला सांगते. तेव्हा रोहनला आणखीन राग येतो आणि बाबांना सुद्धा. अधिरा म्हणते की हकलून तर बघा तुम्ही. तर मंदा म्हणते की मला बोलतेस काय गो, काय करणार आहेस तू. नवऱ्याला बोलतेस, स्वतःच्या भावाला बोलतेस, माझ्या मुलीला बोलते, मला बोलतेस. नाही मी तुला हकलून दिलं तर बघ. म्हणून लगेच ती अधिरावर हात उगारते. तेव्हा अधिरा तिचा हात धरते आणि आई म्हणून जोरात ओरडते. त्यानंतर मात्र आता सगळेजण रागाने बघत असतात. मंदाचा खरंच सगळ्यांना राग येतो. तर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये समर पुढे येतो. अर्पिताला म्हणतो की यापुढे मात्र एकही शब्द तू स्वानंदी मॅडम बद्दल जर बोललीस तर याद राख. आणि आपले संस्कार, रीतीभाती हे सगळं काही विसर पडला की काय. कुणाशी बोलते तू, त्या तुझ्या वहिनी आहेत हे लक्षात ठेव. तुझ्या मोठ्या भावाची बायको, ज्याला आपण आई समान समजतो, त्याला मात्र तू वाटेल तसं बोलते. हे सगळं विसरलीस का. अर्पिता म्हणते की दादा, ती आपल्यामध्ये का बोलतेस. तर लगेच समर म्हणतो की बोलणार, कारण ती माझी बायको आहे लक्षात ठेव. जे काही स्वानंदी मॅडम बोललेत ना तर ते 100% खरं आहे. न्यायाला आणि माणुसकीला धरून आहे, त्यामुळे माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. असे कडक शब्दात मात्र तो अर्पिताला उत्तर देतो आणि स्वानंदीकडे बघत असतो. तेव्हा समर सगळ्यांच्या समोर स्वानंदीचा हात धरतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम जे काही बोलल्यात, जे काही आहे त्यांचं जे काही मत, ते सगळं काही योग्य आहे. आणि स्वानंदी मॅडमनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो फक्त आता त्यांच्या एकटीचा नाही तर तो आमच्या दोघांचा आहे. तेव्हा समर मात्र सगळ्यांची बोलती बंद करतो. या घरामध्ये वागणुकीला महत्व दिलं जातं, त्यामुळे त्या सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे आहेत. मलिकाचा तर लगेच जळफाट होतो. आणि ही गोष्ट 4 चौघांच्या साक्षीने घडलेली आहे. ना कधी त्यांनी मला तालावर नाचवलं आणि ना कधी त्यांच्या जाळ्यात अडकवलं. स्वानंदी मॅडम आणि माझे सूर जुळलेत म्हणून आम्ही नवरा बायको आहोत हे लक्षात ठेव. आणि माझ्या बायकोला मात्र आता माझ्या घरामध्ये योग्य तो मान मिळालाच पाहिजे. आणि स्वानंदी मॅडमला मात्र आता जे काही कोणी बोललेलं मला या घरात नाही सहन होणार. जे काही आता त्या ठरवतील त्या सगळ्या काही गोष्टी या घरामध्ये होतील. आणि माझ्यासाठी मात्र स्वानंदी मॅडमचं जे काही मत आहे ते अत्यंत योग्य आहे आणि महत्वाचे सुद्धा आहे. असे कडक शब्दात मात्र आता समर उत्तर देतो. तेव्हा आता अर्पिताची बोलती आहे तर ती बंद होते. खंबीरपणे त्यांच्या मताला पाठिंबा देणार आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे असे जेव्हा आता समर म्हणतो, अर्पिता लगेच शांतच होते. तरी सुद्धा अर्पिता म्हणते की एवढं का तुम्हाला ऐकवतोस. तेव्हा मलिका म्हणते की अप्पी जरा शांत हो. तरी सुद्धा अर्पिता म्हणते की मी शांत का बसायचं. तर समर म्हणतो की अर्पिता, अगं हे बघ तू एका बाळाची आई आहेस. स्वतःच्या भावाने इतकी मोठी चूक केलेली आहे तरी सुद्धा तू त्याला पाठीशी घालतेस. ती जराही तुला सहानुभूती वाटली नाही स्वानंदी बद्दल आणि तरी सुद्धा तू तिलाच नाव ठेवतेस. माझीच चूक झाली, मी तुला या अगोदर समजायला पाहिजे होतं. माझी चूकच झाली. मला मात्र तुला मी या घरात राहून दिलं. यापुढे मात्र तू या घरात काही लक्ष घालायचं तर नाही, पण कोणत्याही आता मुद्द्यामध्ये बोलायचं सुद्धा नाहीस. तरी सुद्धा अर्पिता म्हणते की बोलायचं नाही म्हणजे
मुग गिळून गप्प बसायचं? एवढी ती मोठी चिंगी कोण लागून गेली? म्हणजे घरातील माणसांना महत्व नाही आणि मुळात ती घरात असली किंवा नसली काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. तर समर म्हणतो की मुळात म्हणजे अर्पिता तू सुद्धा घरात नसली तरी सुद्धा काही फरक पडत नसतो. तसं चिंगी या घरात राहिल्याने काही बिघडत नाही, तर तसेच तू सुद्धा या घरात नाही राहिली तरी बिघडणार नाही. त्यामुळे तू सुद्धा आता तुझ्या घरी जाऊ शकते. या घराची दारं तुझ्यासाठी कायम उघडी आहेत, म्हणून तू तुझं घर सोडून इकडे कायमच राहायचं का? या घरातील प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायची असं होत नसतो. तू तुझ्या सासरी निघून जायचं. येथे काय घडतं काय नाही हे सगळं काही बघायला आम्ही समर्थ आहोत. तुझ्या मुलीला मात्र तुझी जास्त गरज आहे, त्यामुळे तू तिच्याकडे लक्ष दे आणि इथून जाऊ शकते. अर्पिता म्हणते की तू दादा असं नाही करू शकत, तर समोर म्हणतो की हो मी करू शकते. हे फक्त तुझ्या सासरी मात्र तुझा छळ वगैरे होत नाही, तुझा नवरा तुला मारहाण करत नाही, त्यामुळे आता मात्र तू तुझ्या घरी जाऊ शकते, येथे नाही राहू शकत. आणि हे फक्त लग्नानंतर मात्र मुलं किंवा मुलींनी आता त्यांच्या माहेरी संसारात काही ढवळाढवळ करायची नसते, हे लक्षात ठेव. लग्न झालेल्या बहिणीने सुद्धा आपल्या भावाच्या संसारात लुडबुड करायची नसते. हे फक्त तुझी बॅग भर आणि इथून निघून जा, हे स्पष्ट मी तुला सांगतोय. असे बोलून समर अर्पिताला जायला सांगतो. मालिका आणि अंशुमन या दोघांना तर धक्काच बसतो आणि समर पुढे म्हणतो की दुर्दैवाने ती वेळ मला सांगण्याची, तुला घराच्या बाहेर जायला म्हणजे तुझ्या घरी जायला ही माझ्यावर वेळ आलेली आहे. ती वेळ यायलाच नको होती, त्याचं मला वाईट वाटतं. तेव्हा अर्पिता लगेच रडायला सुरुवात करते. मम्मा असं म्हणते. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की समर अरे तू असं काय करतोस? ती विचार न करता बोलत असते. माफ करते, तुझी लहान बहीण आहे. तेव्हा समर आणखीनच रागावतो. हे बघ अर्पिता तुझी बॅग घेऊन ये आणि तुझ्या घरी जा. बघतेस काय? तर अर्पिता म्हणते की मी नाही जाणार, पण माझंच घर आहे. समर म्हणतो की मुली माहेर येतात ते फक्त 4 दिवस लाड करून घेण्यासाठी, कायमचं ठाण बनवून बसण्यासाठी नाही. त्यानंतर इकडे अधिरा, आता अधिरा मंदाचा हात पिरगाळते आणि म्हणते की हात लावायचं नाही, तुमच्या मुलीच्या भल्यासाठी मी बोलत आहे. जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर नका ऐकू. गेल्या उडत मंदा लगेच म्हणते की बघितलंस का मला काय म्हणते? बाबा म्हणते की बोलणारच, कारण सुरुवात तू केलेली आहे. आणि एक गोष्ट तुला सांगतो, तुझा हा जो काही आगाऊपणा आहे तर तो मात्र सुष्मिता आणि तुला खूप महागात पडणार आहे. रोहन सुद्धा म्हणतो की हो आई, कालपासून आम्ही तुला हे समजावतोय, लोक आम्हाला सुद्धा कळतात, एक्सपिरियन्स आम्हाला सुद्धा येतात. सुष्मिताचं चांगलं व्हावं हेच आम्हाला वाटतं, पण तिचं जे लग्न झालेलं आहे तर ते चुकीच्या मुलाशी झालेलं आहे. त्यामुळे आम्ही तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी तुला आता शेवटचं सांगून ठेवतो की यानंतर माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही म्हणून. तो आता लगेच मंदा मोठ्याने रडायला सुरुवात करते. परमेश्वरा मला इथे नाही राहायचं, आणि रडतच आतमध्ये निघून जाते. अधिराला खूप टेन्शन येते. तर आता अर्पिताला म्हणतो की दुसऱ्याला सल्ले द्यायला तुला फारच आवडतात, त्यामुळे हे बघ आता स्वतःचा संसार नीट करून दाखव आणि चल चालते हो इथून, बॅग वगैरे घेऊन तुझी. आणि मी तुला शेवटचं सांगतो की बॅग घेऊन ये आणि तुझ्या घरी निघून जा. अर्पिता लगेच आतमध्ये जाते. तर मलिका हात जोडते. तिचं मन त्या घरामध्ये नाही रमत. तेव्हा समोर म्हणतो की ती इकडे येऊन काय करते, नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालते आणि घरात वाद लावते. अर्पिता आता बॅग घेऊन येते आणि म्हणते की दादा प्लीज मला नाही जायचं. तर म्हणतो की अर्पिता तुला जावं लागेल आणि तू रडली म्हणून माझं मन बदलेल असं नाही होणार. हे बघ तुझ्यापेक्षा मात्र अधिरा खूप समंजस आहे आणि तिच्यापेक्षा मात्र तुझ्या घरातील माणसं खूप चांगली आहेत, समंजस आहेत, आणि तरी सुद्धा तू त्यांच्याबरोबर व्यवस्थित जुळून घ्यायला हवं. परिस्थिती सुद्धा चांगली आहे. अर्पिता रडत म्हणते की दादा तोच तर प्रॉब्लेम आहे. ती लोक मात्र स्वतःला खूप हुशार समजतात आणि मला मात्र मॅड समजतात, आणि त्या सगळ्यांना ऍडजस्ट करून घेऊन मात्र लोक ही सुद्धा संसार करतात. प्रत्येक घरात भांड्याला भांड लागत असतं, पण प्रत्येक जण प्रत्येकाशी चांगलंच वागतो. त्यामुळे तू सुद्धा आता स्वतःच्या पायावर उभी राहा. जर तुला ऍडजस्ट होत नसेल तर मात्र आता स्वतः काहीतरी कर. काको हे तर एक आई म्हणून तू समजायला हवं होतं, पण तू नाही समजावलं म्हणून मला आज समजवण्याची वेळ आली. समोर स्वतः आता अर्पिताला घेऊन मात्र ती सासरी जाणार असे बोलून तिला बाहेर घेऊन जातो, आणि तेवढ्यात एक नोकर तिची बॅग घेऊन लगेच मागून येतो. शिवण म्हणतो की खरंच हे खूप विचित्र आहे. आज मला कळलं मम्मा की तुझ्या मुलांना मात्र या घरात काहीच किंमत नाही म्हणून. की हा तर सुधारणार नाहीस, आणि पिंट्याने जे काही केलेलं आहेस ना ते योग्यच केलेलं आहे असे बोलून आजी सुद्धा आता रूम मध्ये निघून जाते. तेव्हा मलिका लगेच आता स्वानंदीला म्हणते की तुला तर खूपच बरं वाटलं असेल, माझ्या मुलीला स्वतःच्या घरातून बाहेर काढलंस. स्वानंदी म्हणते की सॉरी, राग मानून घेऊ नका. खरं सांगायचं म्हणजे तुमच्या प्रभावाखाली राहण्यापेक्षा ती सासरी जर राहिली तर तिचं आयुष्य मात्र जास्त बरं लागल. हे बघ आता मलिका लगेच तिला धमकावते. आता माझी सून घरात आलेली आहे आणि माझी सून मात्र तुला वठणीवरच आणेल. स्वानंदी म्हणते की तुमची सून होण्या अगोदर ती माझी लहान बहीण आहे, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा की मी तुम्हाला तिच्या मनात विष नाही पेरून देणार. जरा माणुसकी असेल ना मनामध्ये तर ऐका, हे जे काही वागतात ना ते वागणं थांबवा. ती स्वतःचं वागणं बदला, नाहीतर मुलीसारखं एक दिवस तुम्हाला सुद्धा घराच्या बाहेर जावं लागेल. हे ऐकून मलिकाला फारच राग येतो आणि स्वानंदी मात्र आता मस्त उत्तर देऊन आतमध्ये निघून जाते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.